नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। डांग जिले के प्रसिद्ध पारंपरिक उत्सव डांग दरबार के शुभारंभ के साथ ही इस ऐतिहासिक लोक मेले में डांग के साथ साथ महाराष्ट्र और आसपास के जिलों से बड़ी संख्या में लोगों की भीड़ उमड़ पड़ी है। डांग दरबार के उत्कृष्ट आयोजन और व्यवस्थाओं को सराहना करते हुए कहा कि डांग जिला प्रशासन द्वारा मेले का अत्यंत सुंदर और सुव्यवस्थित आयोजन किया गया है। वे पिछले 28 वर्षों से इस मेले में आ रही हैं। जय आदिवासी। मी सरोज आनंद भोये, राहणार महाराष्ट्रामध्ये सराड गाव आहे माझा। पहिलं मी इथं आव्हामध्येच राहत होती, प्रॉपर आव्हामध्ये राहत होतो तेव्हाचा डांग दरबार आणि आता जवळजवळ 29-30 वर्षानंतर मी दरबाराचा आनंद घेण्यासाठी आलेली आहे। तर इथं पाहिलं का जेव्हा आम्ही शाळाही शिक्षण घेत होतो तेव्हा दरबार कसा होता आणि आजचा दरबार कसा आहे। तर इथं स्टॉल बुकिंगचं पाहिलं मी, तर खूप असं बरं वाटलं की एवढे वर्षानंतर इथले ज्या बचत गटाच्या बाया आहेत, म्हणजे सखी मंडळाच्या बाया आहेत, त्यांना असं चांगला असा रोजगार भेटण्यासाठी वर्षभर जी प्रक्रिया प्रोसेस करून फूड सांगा किंवा पारंपरिक असं आपलं खाद्यपदार्थ आहे, नागलीची भाकरी, उडदाची डाळ, चटणी, भुजिया असे प्रकार इथं बघण्यात आले। म्हणजे आनंद वाटला की खरंच आमच्या डांगच्या महिलांना, आदिवासी महिलांना जे खेडेगावात राहतात आणि जे सखी मंडळ चालवतात त्यांना एक रोजगाराची संधी भेटलेली आहे। आणि अशी सरकारने किंवा आव्हा डांग चे कलेक्टरश्रीनी चांगली अशी सोयीसुविधा दिलेली आहेत। अजून इथं मी येऊन 5-6 तासच झालेले आहेत, तरी बघतो की सखी मंडळाच्या महिलांना इथले लोक जे आहेत, प्रॉपर सामान्य लोकसुद्धा येऊन इथं भेट देऊ राहिले। तर खूप असं चांगलं वाटलं मला इथं। आणि खरंच इथून पण पुढं अशीच डांगच्या महिलांना अशी संधी दिली तर अजून पण खूप चांगला असं इथं प्रयोजन होऊ शकतो। आणि मला खूप बरं वाटलं आणि खूप आनंद झाला। जय आदिवासी।